हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज भोगी आहे, तर व्हिडिओ लेट येईन पाहिनो त्यासाठी क्षमा मागते. आणि भोगीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला व गोड ताईंना. तर परत एकदा भोगीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि संक्रांत पण आहे. व्हिडिओ हा संक्रांतच्या दिवशी येणार आहे. तर मकर संक्रांतीच्या पण खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून, माझ्या गोड ताईंना व माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला. तर बघू शकता इथे मी आता मिक्स भाजी साफ करून धुवून आणि तेलामध्ये परतून घेत आहे. म्हणले आपण डायरेक्ट घालतो दरवेळेस, तर आज थोडी वेगळी पद्धतीने करावा. तर बघू शकताय मस्त अशी भाजी मी धुवून वगैरे घेतली साफ करून आणि तेल घातले कढईत आणि छान अशी परतून घेत आहे. सगळ्या मिक्स भाज्या आहेत त्याच्यामध्ये. फक्त ते चाकवत वगैरे भाज्या असतात ना, हिरव्या भाज्या, त्या नाही, पालेभाज्या. तर ह्या भाज्या सर्व आहे. दुसऱ्या घेवडा, पापडी, वालपापडी वगैरे सर्व आहे. आणि मस्त असं मी बारीक गॅसवर परतून घेतलेला आहे. आणि इथे एक साईडला गाजरचा हलवा, पण गाजर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतले, कट करून फिरवून घेतले. आणि गाजरमध्ये दूध घातले मी, साखर आता घालते आणि वेलची वगैरे सर्व म्हणजे दाखवते तुम्हाला मी. आणि बघू शकता इथे साखर काढत आहे, कारण ह्याच्यामध्ये साखर घालायची आहे. थोडंसं तूप घालून पहिलं मी हे करून घेतलं, गाजर परतून घेतलं, गाजरातलं पाणी थोडंसं आटवून घेतलं, मगच त्याच्यामध्ये मी दूध घातले. आणि नंतर मग आता साखर घालणार आहे. साखर पण आपल्याला जास्त गोड नाही करायचे, मीडियमच. हलवा थोडासा मीडियमच गोड छान लागतं. जास्त गोड झालं की मग चव त्याची वेगळीच लागते मग जास्त, म्हणून थोडंसं कमीच गोड करते. आणि ड्रायफ्रूट आपल्याला आपल्या आवडीनुसार घालायचे आहेत. इथं बघू शकता मी आज संध्याकाळी 7 ते 10 वाजेपर्यंतचं माझं रुटीन दाखवत आहे स्वयंपाकाचं, रोज दाखवत नाही असं टायमिंगप्रमाणे. तर सणसुद्धा असल्यावरती बघा किती वेळ जातो, हे. तर पहिलं सर्व आवरून घेतले, चाय वगैरे झालेला आहे, भांडे वगैरे घासून घेतले. नंतर भाज्या वगैरे साफ करून, भाज्या साफ करण्यामध्येच मला अर्धा ते 1 तास गेलेला आहे. कारण की भाज्या साफ करायला वेळ लागतो. सर्व भाज्या वालपापड वगैरे असतात तर ते साफ करायला, आणि गाजर वगैरे सर्व मिळून साफ करायला मला बरोबर 1 तास गेलेला आहे. तर पहिलं मी सर्व भाज्या वगैरे साफ करून घेतल्या, गाजर वगैरे सर्व. नंतरच मग डायरेक्ट स्वयंपाकाला लागले, म्हणजे दोन्ही कामं आपले होऊन जातात. इकडं भाजी पण परतून घेते आणि इकडं गाजरचा हलवा करते. आणि भात करून घेतलेला आहे, सफेद भात केलेला आहे. म्हणले आज भोगी आहे तर गोड पण काहीतरी करावं, कारण की उद्या मम्मीकडे जाणार आहे. मम्मीकडून आमंत्रण आलेलं आहे, मग उद्या मम्मीच्या घरी जाणार आहे जेवायला संक्रांतसाठी. मम्मीने बोलवलं आहे, तर उद्या तिकडचा पण तुम्हाला व्हिडिओ दाखवून मी. तर आता बघू शकते, तर ड्रायफ्रूट टाकले, साखर टाकली, छान आता हलवा करून घेते. आणि इथं मी मसाला वगैरे पण आता काढून घेते भाजीसाठी. पण एकच भाजी आपल्याला करायची असते, काय काय करतात डाळ वगैरे, पण मी नाही करत. मी एकच भाजी करते, एकच भाजी भोगीच्या दिवशी भात सफेद आणि भाकरी करते, तिळाच्या बाजरीच्या भाकरी तेल लावून. आज ह्यालाच महत्त्व असतं. मग मुलांना पण खायला देते. पण तरी पण मी पीठ मळलं होतं चपातीचं, कारण की चायच्या वेळेस मुलांना भूक लागली होती. मग त्यांचं असं म्हणणं होतं की मम्मीला पराठा बनवून दे. मग मी पीठ मळलं, म्हणलं तर हे भाकरी तर खाणार नाही मुलं, तरी पण मी अर्धी दिली त्यांना भाकर. खा म्हणले, आज थोडं तरी खाल्लंच पाहिजे. मग त्यांनी खाल्ली अर्धी भाकर. पण चपात्या केल्या होत्या दोघांना मी. तर पीठ मळलं होतं, ते पराठ्यासाठी पीठ मळलं होतं, मग तसं जास्त मळलं, म्हणलं चपातीला पण होईल. मग त्यांना चायसोबत पराठा करून दिला. संध्याकाळच्या वेळेस मी लच्छा पराठा 2 करून दिले. मग पीठ एक साईडला ठेवलेलं आहे. म्हणले जेव्हा सर्व होईल तेव्हा चपात्या करून मग डायरेक्ट भाकरी करून घेईन. अर्धा करायला कंटाळा येतो, मग एक संगत असतं चपात्याचं भाकरीचं काम झालं तर बरं पडतं. तर मग अशा प्रकारे बघा, आता तेलामध्ये कांदा घालते, कांदा छान परतून घेते. आणि खोबरं पण किसून ठेवले. जसं आपण भाजीला पनीरची भाजी वगैरे बनवतो किंवा कालवणाला वगैरे मसाला बनवतो, तसाच मसाला बनवलेला आहे. तर इथं मी मसाले काढते, हळद, धना, जिरा पावडर, थोडंसं लाल तिखट, थोडेसे जिरे मसाला वाटण्यासाठी. आणि इथं थोडा अर्धा टॅमॅटो पण घातला आहे मी.
तर अर्धा टॅमॅटो घातलेला आहे परतण्यासाठी, कांदा टॅमॅटो आणि लसूण पण सोलून घातलं आहे. आता कोथिंबीर वगैरे सर्व छान असं परतून घेणार आहे लाल. इथे एकीकडे गाजरचा हलवा पण होतो, मिडियम गॅसवरती आहे. मस्त असा झाला होता गाजरचा हलवा, कारण की मी दूध सर्व आटून घेतलं होतं त्याच्यामध्ये. मग इथं खोबरं घातलेलं आहे, तर खोबरं पण छान असं लाल करून घेते. सणसुद्धा असा असला का दिवस कमी पडतो ताईंनो आपल्याला बायकांसाठी, हे करू का ते करू. आणि मग अडचण असल्यामुळं काय नैवेद्य वगैरे पण ठेवता नाही आला, म्हणून मी मग केलं आरामात. आता लाडू वगैरे बनवायचे आहे, पण मग नंतरच बनवून, संक्रांत झाल्यावरच बनवून. आणि ते चपात्याचे गोळे करून घेते, चपात्या पटकन अशा लाटून घेते, कारण मसाला भाजला आहे इथं. म्हणजे मसाला लगेच काढून वाटून घेणार आहे आणि लगेच भाजी टाकणार आहे. भाजी शिजायला जास्त वेळ लागणार नाही, कारण परतून घेतल्या का मग शिजायला वेळ लागत नाही. पहिले तर मी शिजून घेणार होते, माझा असा विचार चालला तर भाज्या शिजून घेते, मग परत म्हणले परतून घेतलेलं बरं पडेल. इथं मसाला काढून घेते, आता थंड झाला का वाटून घेते. छान असं बारीक मसाला वाटून घ्यायचा. इथं कढई पण सगळी काळी काळी झाली, बघू शकता. इकडं गाजरचा हलवा पण बघायचा आहे. आणि आता इथं मी मसाला वाटून घेते. सर्व मसाले, कोथिंबीर घातली, मसाला वाटून घेते. शेंगदाणे भिजवलेले ते काढून घेते पाण्यातून भाजीत टाकण्यासाठी. आणि मसाल्यात थोडीशी तीळ पण घातली वाटण्यासाठी, भाजता वेळेसच घातलेली, ते सांगायचे विसरले. बघू शकताय मसाला वाटून घेतला आहे. तर कालवाला फोडणी देते भाजीला, थोडी पातळच भाजी करणार आहे, म्हणजे भातासोबत पण खाता येईल अशी, आणि भाकरीसोबतही सुकी नाही करत. वाटलेला मसाला घालते. आता छान असं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. शेंगदाण्याचा कूट वगैरे नाही घातला, पण तीळ वाटून घातली, ती वाटता वेळेस घातलेली, मसाला भाजता वेळेसच जिरे आणि तीळ, त्यामुळे छान असं हे येतं, मस्त असं घट्टपणा. आणि छान आता असं परतून घेते तेल सुटेपर्यंत. मग ह्याच्यामध्ये भाज्या घालायच्यात. बघू शकता एक साईडला गाजरचा हलवा पण होतोय, त्यातलं दूध आता आटलंय पूर्ण, थोडंसं आहे तरी पूर्ण सुका करून घेणार आहे, पूर्ण दूध आटून घेणार आहे यातला. ते मसाला परतून झाल्यात, मीठ घालते. ते भाकरीचं पीठ दळून आणले बघा, बाजरीचं. पाणी वगैरे घालते, नंतर भाज्या घालून घेते थोडी, एक वाफ आल्यावरती. मसाला परतून झालाय, सर्व भाज्या घातल्या परतून घेतलेल्या. याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहे, म्हणजे लवकर भाजी होईल, अजून टेस्ट पण चांगली आहे. छान असं हलवून घेतले आणि त्याच्यात तीळ घालणार आहे वरतून. हे बघा, तीळचं पॅकेट आहे, तीळ घातलं थोड्याशा, वाटताच पण घातलं होतं तीळ. त्याच्यामध्ये गरम करायला ठेवले पाणी घालते, छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे एकीकडे माझ्या चपात्या लाटून घेते, थोडी वाफ निघूपर्यंत भाजीला. 4-5 चपात्या होत्या, त्यामध्ये लाटून घेते. आता तेल लावून घेते, आतून लाटून घेते पटापट, म्हणजे पटापट होईल. तर बघू शकता, तर चपात्या लाटते
एक चपाती लाटून झाली इथं. आणि भाजीला पण छान अशी वाफ आलेली आहे. दुसरीकडे पाणी पण गरम झाले आणि हलवा पण होतोय गाजरचा. तीन कामं चालू आहेत. त्याच्यामध्ये गरम पाणी घालते. एकदा मिक्स करून घेते भाजी. आवाज येतोय जरा बाहेरचा. गाजरचा हलवा एक तर बघू शकता. गरम पाणी मी घातले. जास्त पातळ नाही करणार आहे भाजी, म्हणजे जास्त नाही घालायचं. भाज्या शिजतील एवढंच आणि थोडासा रस्सा राहील एवढंच पाणी घालायचं आहे. आता तिकडच्या गॅसवरती भाजी ठेवणार आहे आणि इकडे मी चपात्या शेकून घेणार आहे. बघू शकता एवढंच पाणी घातले. तर तिकडच्या गॅसवर मी झाकण लावून बारीक गॅसवर भाजी शिजायला ठेवणार आहे. आणि आता चपात्या लाटून घेतल्यात. तवा ठेवते आणि पटापटात चपात्या शेकून घेते. भाकरी करायच्यात, अजून पापड वगैरे तळायचे आहेत. बारीक गॅस केलेला आहे. गाजरचा हलवा पण आता होत आलाय. बघू शकते चपात्या शेकून घेते पटापट. दाखवायला असं वाटतं 15-20 मिनिटाचा व्हिडिओ आहे, पण 7 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत व्हिडिओचं काम चालू होतं. थोडं व्हिडिओ काढायचं म्हणजे जास्तच वेळ लागतो अजून, पण सर्व व्यवस्थित पण आपल्याला करावं लागतं, दाखवावं लागतं. त्याच्यामुळं बघू शकता चपात्या आहे मस्त अशा चपात्या करून घेते. आणि भाकरीचं पीठ मळायचं. भाकरीचं पीठ पण मस्त होतं, छान होती बाजरी. मस्त भाकरी झाल्या होत्या मऊ अशा. काय वेळेस दळून पण व्यवस्थित भेटत नाही, बाजरी पण व्यवस्थित नसते, पण छान होती भाकरी पण मस्त नरम अशा झाल्या होत्या. हे बघू शकता. इथं काय झालं तर इथं फोन पडला होता, स्टँड पडला होता फोनचा ताईंनो. 2 वेळेस झालं. लास्ट टाईम झालं होतं तेव्हा मी व्हिडिओ बंद होता, स्टॉप होता म्हणून सांगितलं नाही. तेव्हा तेलात पडला होता डायरेक्ट. तेव्हापासून थोडा स्पीकरचा प्रॉब्लेम झाला, आवाज कमी येतो. आता बघू शकताय आता इथं भाकरीच्या पिठामध्ये पडला होता. अशा प्रकारे कामं होतात. मोबाईलचं पण पडझड कामं सुरू असतात, तरी पण जपते खूप. आणि इथं बघू शकताय भाकरीचं पीठ मळून घेतलंय छान असं. मग तर तेल लावून आपल्याला बाजरीच्या भाकरी करायच्या आहेत. आजच्या दिवशी ह्याच भाकरींना महत्त्व असतं, तेल लावून भाकरी करणाऱ्या मिक्स भाजीला. सर्वांच्या घरी मराठी माणसांच्या हेच असतं आज, मिक्स भाजी आणि भाकरी. आणि मुलांना पण खायला द्यायचे, आपण खात नाही तरी मग त्यांना कशी समजलं पाहिजे आपली संस्कृती काय आहे काय नाही, कोणत्या सणाला काय खाल्लं पाहिजे, काय हे केलं पाहिजे. तर मी अर्ध्या भाकरी त्यांना पण दिल्या होत्या, खायला सांगितलं. तीळ काढते इथं थोड्याशा आणि अशा ती लावून घ्यायचं म्हणजे ते पडत नाही भाकर थापता वेळेसच. आणि मस्तपैकी भाकर थापून घ्यायची म्हणजे पूर्ण ती भाकरीला चिपकून जातात आणि निघत नाही भाकर शेकता वेळेस पण. मस्त अशा भाकरी झाल्या होत्या. बघू शकता. लाटायला पण थापायला पण जरा त्रास असं होत नाही आहे. मस्त अशा भाकरी थापून झाल्या होत्या आणि शेकून तेवढ्याच मस्त झाल्या होत्या पटापट. काय वेळेस बाजरी वगैरे व्यवस्थित नसते आणि पीठ पण व्यवस्थित नसतं का भाकरी पण व्यवस्थित होत नाही ताईंना, हे तुम्हाला पण माहीत असेल. मग खूप कंटाळा येतो भाकरी करायला, पण हे भाकरी करायला मला खूप मस्त वाटत होतं. म्हणजे अजिबात असं कंटाळा आला नव्हता की बाबा भाकरी करतात व्यवस्थित होत नाही, तुटतात का काय नाही, मस्त एकदम. तर ही पलटी केली तर भाकर मी बघा, ती लावलेली जराही निघली नाही, एकही ती निघली नाही. अशा प्रकारे थापता वेळेसच थोडंसं मुंडा मोठा केला, पण थापता वेळेसच आपल्याला थोडीशी भाकर थापून झाली का त्याच्यामध्ये लगेच तीळ घालायचे म्हणजे ती निघत नाही. काय जण काय करतात, तव्यात भाकर टाकल्यावर मग पाणी लावतो आणि त्यावरती तेल लावतात, मग ते काय होतं जळून जाते आणि आतमध्ये बसतं, जळत वगैरे काय नाही, खायला पण मस्त लागते.
आणि मी का जास्त ती नव्हती लावली, थोडेच लावली होती. आणि बघू शकता इथं एक भाकर तर झाली, दुसरी भाकर टाकलेली आहे. मस्त अशा भाकरी करून घेते. 5-6 भाकरी केल्या होत्या मस्त असा. आणि बघू शकता ते लावले असे. तसं गॅसवरती शेकलं का पटापट शेकून होते, त्यावर थोडा उशीर लागतो. मग मी अशा प्रकारे शेकते भाकरी, म्हणजे पटापट होतात आणि छान वाटतात खायला पण. तशा मग केल्यावर खूप उशीर लागतो. आता भाकरी सर्व अशा करून घेते. पीठ मळते परत. 3 भाकरीचंच मळलं होतं, एक छोटं चाणकं झालं होतं. तर परत थोडंसं मी पीठ घेते 2-3 भाकरींचं आणि ते आता मळून घेते पुढच्या भाकरी करायला. आणि इथं बघू शकता गाजरचा हलवा पण आता मस्त असा झाला आहे. मला असं वाटतं झालं आहे आता. तरी मस्त असं झाला होता ताईनं गाजरचा हलवा. आणि बघू शकता झाकण ठेवलं आहे. आणि तर भाजी पण बघते एक साईडला, कारण की आता गॅस बंद केल्याने भाकरीचं पीठ मळायचं आहे परत 2-3. ते बघू शकते भाजी तुम्हाला दाखवते मी, कसा मस्त भाजीला कट आला होता एकदम. ते भाकरीची ती थोडीशी तीळ होती ती पण घातली. आणि बघू शकता तर इथं भाकरी वगैरे झाल्यात. आता बाहेरच्या रूममध्ये आले बघा, पसारा वगैरे सगळा कसा पडलाय. सर्व आवरावर करत आहे. हे टोपलं वगैरे उचलून ठेवत आहे वरती. सगळे डबे सर्व म्हणजे सर्व करावं लागतात. तरी मुलं मदत करतात मला, दोन्ही पण. मुलांना पण कामं करायला सांगते मी. असं नाही की मुलं आहे तर कामं नाही करायचे टाईमनं. माझी मुलं पण दोन्ही पण कामं करतात. सर्व आम्ही मिळून कामं करतो. माझ्या एकटीवरती नसतं. आणि मुलं घरी असल्यावर पण एक्स्ट्रा कामं करतात. ही मात्र मी सवय लावली मुलांना. तर काही बघा मुलं करत नाही, माझी मुलं करतात. म्हणजे एकाला कंटाळा आला असेल किंवा बरं नसेल तर मग त्याच्याऐवजी दुसरा करतो त्याचे कामं, एखादं काम. आणि 2-2-3-3 असे त्यांचे कामं आहेत छोटे. तर मग अर्धं मी करणार, मग अर्धं तो कोणी करणार, असं होतं. पण छान वाटतं असं सगळ्यांनी मिळून कामं केल्यावर. मला थोडंसं म्हणजे कमी होतात कामं. कारण की दीदी इकडे होती तेव्हा पण ते लोक करायचे कामं, पण तेव्हा एवढे नव्हते करत. आता दीदी नाही तर त्यांना समजतं मम्मी सर्व एकटे करते, मग ते लोक खूप मला अशी मदत करतात. बघू शकता तर सर्व स्वयंपाक झाला. आता मी पापड तळून घेते. लिज्जत पापड आणले होते ह्यांनी, पण मला हे तांदळाचे पापड खायचे होते. मग मी आर्यला पाठवलं. आर्य गेला होता नाक्यावर, त्याला म्हणले हे पापड घेऊन ये. तो घेऊन आला. तर मी हेच पापड तळले होते. आणि ताईंनो माझे व्हिडिओ आवडतात की नाही नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा. छान कमेंट्स करा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि छान अशा कमेंट्स करा, म्हणजे मला पण जेणेकरून प्रोत्साहन भेटेल आणि मी पण तुमच्यापर्यंत छान असे व्हिडिओ घेऊन येईन. जसं की आता हा व्हिडिओ बनवला आहे तसाच. तुम्हाला कितपर्यंत आवडेल माझा व्हिडिओ माहीत नाही, पण मी प्रयत्न भरपूर असा करत आहे व्हिडिओ बनवण्याचा आणि छान असा ताईंना आवडण्याचा पण. तर बघू शकता इथं. आणि उद्या तुम्हाला थोडं वेगळा लुक म्हणजे वेगळा व्हिडिओ बघायला भेटेल. वेगळा म्हणजे मम्मीच्या घरचं किचन वेगळं भेटेल बघायला. तर नक्कीच तुम्हाला उद्याचा व्हिडिओ पण आवडेल संक्रांतीचा. आणि परत एकदा हॅपी संक्रांत उद्या, म्हणजे संक्रांतीचं हॅपी संक्रांत, हॅपी भोगी तर झाली आता, समजा काल झाले व्हिडिओ, आज येईन. पण हॅपी संक्रांतच्या खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड बोला. आणि हे बघू शकता पापड वगैरे तळून झाले. गॅस वगैरे पुसून घेतला मी कपड्याने. आणि हे पापड थंड झाले तर डब्यात भरून ठेवते, नाहीतर नरम होतात. ते बघू शकता. आता भांडे वगैरे भरपूर असे भांडे पडलेत. आता बघा एक वेळेस हे भांडे घासणार, नंतर सर्वांचे जेवण वगैरे झाल्यावरती भांडे घासणार. असा कंटाळा येतो ना ताईंना भांडे वगैरे घासायचा, खूप कंटाळा येतो. पण भांडे नाही घासते तर मग दुसऱ्या दिवशी पण आपल्यालाच घासायचे असतात. त्याच्यामुळे मी घासून टाकते, जेवायचे तेव्हा घासून टाकते. 3-4 वेळेस तर भांडे घासून होतातच. सकाळी म्हणजे आपलं सकाळचं जे रुटीन असतं रोजचं, गॅस वगैरे धुवायच्या अगोदर तेव्हाचे ते भांडे. नंतर मग चाय वगैरे नाश्त्याचे, दुपारचे जेवणाचे ते एकत्र 5:30-6:30ला 2 वेळेस. आणि 3 वेळेस मग भांडे होतात. हे 3 वेळेस हे स्वयंपाक झाल्यावर होतात. आणि चौथ्यांदा होतात लास्टला जेवण
करून झाल्यावरती असे दिवसात 4 वेळेस भांडे घासून होतात. तरी असं वाटतं की नाही, काय कामच नाही. बघणाऱ्याला असं वाटतं, पण आपल्याला समजतं की किती भांडे निघतात. आणि आपल्याला व्हिडिओ वगैरे शूट करायचं म्हणलं आपण थोडेसे एक्स्ट्राच भांडे दाखवतो. एक्स्ट्राच भांडे लागतात. सर्व टाईमही तेवढाच जातो एक्स्ट्रा. जिथं अर्धा तास लागणार तिथं आपल्याला 2 तास लागतात व्हिडिओ शूट करायचं म्हणल्यावरती. हे जे कोणी यूट्यूबर असेल त्यांनाच माहीत आहे काय कसं ते. आता हे बघू शकताय भांडे वगैरे, ग्लास वगैरे सर्व इकडे येतं. आणि हे बघा प्लेट वगैरे घासून घेतो. सर्व भांडे वगैरे घासून झालं. आता जेवायचं बाकी आहे. भांडे लावतो आता. जेवायला सर्व आलेले आहेत. आर्या आलाय, दादा आलाय, दादा आलाय, त्याचे पप्पा पण आलेले आहेत. ते बघू शकता आवाज तुम्ही आर्याचा आलाच असेल. मस्त असं जेवण झालेलं आहे आजचं. तुम्हाला जेवण पण दाखवते. ते बघू शकता मस्त असा आपला गाजरचा हलवा झालेला आहे. हे सेल्फी स्टँड घेतलेलं आहे हातात म्हणून ते थोडं हलते. आणि बघू शकता मस्त असा गाजरचा हलवा झालेला आहे. खवा वगैरे काही टाकायची गरज नाही. दूध पूर्ण आटलं त्याच्यामुळे मस्त असं खव्याचं टेक्स्चर आले. आणि इथं भाजी मस्त अशी झाली बघा, कसं कट आलाय. आणि इथं भात केलाय सफेद, ती लावून भाकरी केल्यात बाजरीच्या. या मग सर्वांनी जेवायला. बघू शकता की मस्त अशा भाकरी केलेल्या आहेत, नरम अशा झाल्यात. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा. चला तर भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.